कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं नाव? मी ॲडव्होकेट प्रियंका सपाटे. तुम्ही ॲडव्होकेट पहिलाच का बसला? धमकी द्यायला पहिलाच बघा ना, ग्रुप मध्ये पहिलाच ॲडव्होकेट बसला. ॲडव्होकेट ह्याच्यासाठी की ॲडव्होकेट जरी झाले असली तरी मी ॲडव्होकेट सारखी नाहीये ना, नाहीये, म्हणून तर ह्याच्यासाठी बसलो. आता तुम्ही काय विचाराच आम्हाला, आम्ही एकदम. माहेर कुठलं? माझं माहेर पंढरपूर पाशी एक गाव आहे तुंगत, तिथलं माझं. हो. अरे वा. आपण काय करता? मी स्वतः ॲडव्होकेट आहे. म्हणजे प्रॅक्टिस करता की फक्त मिस्टरांना कोर्टाच्या? माझे मिस्टर पण ॲडव्होकेटच आहेत. अरे वा, दोघी. आणि मी ॲडव्होकेसी करत नाही कारण की मला या मैत्रिणी भेटल्या. आम्ही करूच देत नाही, मग आम्हाला फिरता येत नाही ना. मैत्रिणींवर ढकलून मोकळ्या. नमस्कार, मी लक्ष्मी मेडके, लक्ष्मी श्रीशल मेडके, आणि माहेरची लक्ष्मी चन्वीर जाब. माहेर कुठलं? माहेर सोलापूर. सोलापूर, खुद्द सोलापूर. हो, खुद्द सोलापूर. आणि सासर? सासर ही सोलापूर. दोन्ही इकडेच. हो. वा. नमस्कार. नमस्कार, मी पूजा दयानंद ढगे, माहेरची. आणि सासर पण सोलापूरचंच आहे, पूजा मंदार रेडेकर. हो. आपण काय करता? मी ज्वेलरी मेकर आहे, ज्वेलरी डिझायनिंग करते, मेकिंग करते. आपण काय करता? मी होम मेकर आहे. अरे वा. नमस्कार. नमस्कार, मी माहेरची श्रद्धा शशिकांत चेळेकर आणि सासरची श्रद्धा योगीराज कल्लूबर्मे. मी डान्स कोरिओग्राफर आहे. अरे वा. इथे सोलापूर. माहेर ही सोलापूर, सासर ऍक्च्युली मंगळवेढा इथनं सोलापूर पासून एक तासावर आहे, पण मी इथेच असते. मिस्टर ॲडव्होकेट आहेत. नमस्कार, मी प्रियांका बाप्पू चौगुले, माहेरची. सासर प्रियांका रणजित कोल्हे. माहेर माझं तुळजापूरच्या तिथे गाव आहे, तामलवाडी पिंपळा तिथे. आणि सासर तर सोलापूर. नमस्कार, मी अनघा संदीप निकम. माहेरचं नाव माझं अश्विनी प्रकाश कवडे आणि सासरचं अनघा संदीप निकम. लागतंय तिला. माहेरचं नाव लवकर आठवलं, सासरचं नाही आठवलं. टोटल चेंज झालंय, म्हणजे अश्विनी आणि अनघामध्ये हे झालं, त्याच्यामुळे पटकन पहिलं आठवलं. माहेर कुठलं? उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी आहे, वाशी तालुका आहे, तिथली आहे मी. मिस्टर काय करतात? त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. बरोबर. तुमचे मिस्टर काय करतात? बिझनेसमॅन. आमचे शॉप्स आहेत, म्हणजे रेशनचे दुकानं आणि पापड कारखाना वगैरे आहे. अच्छा, पापड पेलतात. मला सांगा, तुम्ही 6 मैत्रिणी इतक्या वेगवेगळ्या माहेरच्या, माहेर वेगवेगळ्या, सासर एका ठिकाणी, मग मैत्री कधीची तुमची? मुलांमुळं आमच्या. म्हणजे ग्राउंड, स्पोर्ट्स ग्राउंड असतं ना, ग्राउंड अकॅडमी आहे स्पोर्ट्सची. आम्ही मुलांना तिथे सोडायचो, ते खेळायचे आणि आम्ही असेच बसायचो गप्पा मारत एकमेकांना. अशी ओळख झाली तिथून. नाही, तुम्ही मला सांगा, बाया कधी शांत बसतात का? बाया कधी शांत बसतात का? मला माहित नाही, माझ्या एवढा झालं, परत माझ्यावरच आलं. पण मग तुम्ही गप्पांची जी काही मैफल तुमची जमली, त्याच्यात या मैत्रीची सुरुवात कोणी केली? सुरुवात मी एक सांगते सर. काय झालं होतं, आम्ही सगळे असे बसायचो, यायचो, हा हाय बाय चलो बाय, असंच होत होतं. मग एक आमची मैत्रीण म्हणले की मी चकली आणते. पण ती ही कोण मैत्री? ती आज आली, ती होती चकलीला चकवून नाही आलो मी. चकली पासून तुमची मैत्री झाली. आणि चकली जशी गोल गोल तुम्ही गोल घट्ट होत गेला. सुटली नाहीये आमची मैत्री. सुरुवातीला आमचा 18 ते 20 जणींचा ग्रुप होता. तिथे गप्पा मारत हळूहळू चकल्या कमी झाल्या. चकल्या कमी आणि 7 जणींचा ग्रुप एकदम जीवस्य कंटस्थ आहेत आम्ही मैत्री. बाकीचे चकल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, पण ते कनेक्ट नाहीये. म्हणजे तुमचं म्हणणं की बाकीच्या चकल्या संपर्कात आहेत, फक्त त्या भरणीत नाही, भरणीच्या बाहेर. बरं, आता चकली वेगवेगळे असतं, म्हणजे तिखट असते, चकली खारट असते, तसे स्वभाव कोणाकोणाचे कसे? तसं आहेत ना, अशा सभा आहेत आमच्यात. तुमचा कसा आहे? माझ्यापेक्षा हे सांगू शकणार. ऍक्च्युअल ती आहे, हेल्पफुल नेचर आहे तिचं, आणि आपण कधीही फोन करा, तत्पर असते मैत्रीसाठी तिनं. तुम्ही एकदम शांत असाल, कशावरच प्रतिक्रिया लक्ष्मी ही दिसतं तसं नसतं सर.
द्यायचंय. बोलून जाते तुला राग येईल नाही येईल मला त्याची काय घेणे देणे. तू माझ्याशी केले ना 2 दिवस माझा मोंडरा होता. थांबा आता, का असं करता? कारण की समोरचा आपल्याला चुकीला बोललेला असतो चुकीचा, तर आपण का ऐकून घ्यायचं त्यांचं? आपली जेव्हा चूक असती, माझी जेव्हा चूक असती तेव्हा मी ऐकून घेते. तेव्हाही पण चूक- नसाल ना. नाही नाही, जेव्हा माझी चूक असती, ऐका, हा कार्यक्रम मिस्टर पण बघतायत हा हो, घरी. मिस्टरांना बघावा ऐकावा यासाठीच बोलतो. पण या स्वभावामुळे मग अबोला पण झाला असेल. झाला म्हणजे आमच्यात असं अंडरस्टँडिंग आहे की अबोला होतो ठीक आहे, पण जोपर्यंत पुढचा शांत होत नाही तोपर्यंत एकमेकांशी थोडंफार लांब नाही, संपर्क नाही असतो, मग चर्चा संपर्क होते. चर्चा होत नाही. शांत झाल्यावर तो माणूस, मग ही आहे आमची डॉन. डॉन आहे. डॉन आहे. हो. Yes. ती आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवते. आम्हाला सगळ्यांना बांधून मला ठेवलंय आता तिने. चला या दोघी बोलल्या, तुम्ही सांगा डॉन म्हणजे काय हो? डॉन म्हणजे ग्रुपची आमची जी मेन लीडर जे म्हणतो, जी सगळ्यांना बांधून ठेवते, तशी आहे ती. कधी कुणाचं भांडण झालं किंवा वाद झाले तर चर्चा थोडीफार जी होते, मग ते 1-2 दिवसाचा वेळ ती सगळ्यांना देते, मग सगळ्यांना एकत्र घेऊन येते पुन्हा. चकली सुटू दिली नाही तिला. चकली सुटू दिली नाही, घट्ट पकडून ठेवली आहे. पकडून ठेवण्याचं सगळं क्रेडिट तिला जातं. त्याही फार छान कौतुक आहे. करताय. हो. आमची डान्स कोरिओग्राफर आहे, आम्हाला डान्स तिने शिकवलंय. आम्ही नॉन डान्सर मग होते. तुम्ही नाचता Yes. सगळ्याजण. नाचवते तिला. तिनं नाचवत घरी नाचवतो, बाहेर नाचतो. कोण कोणाला नाचवतं हे मी विचारलं का? सांगितलेलं बरं. मैत्रिणींमध्ये ठीक आहे, पण घरी पण विचारलं का? ते तुम्ही समजून घेता. बरं एक मिनिट, आता मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात की मिस्टरांना मला हा मेसेज पोचवायचा, हे असं का बोलला? नाही, असंच म्हणजे आता सगळ्यांना कळावं की मी कशी आहे. म्हणजे माहित नाही इतक्या वर्षात? नाही, माहितीये, पण आता रोखोक सगळ्यांना टीव्हीवरती, नॅशनल टीव्हीवरती सगळ्यांना कळेल ना हा संदेश की चुकली लक्ष्मी तर शांत बसेल, नाही चुकली तर समोरच्यांना मग बोलून जाईल. तुमच्या 6 जणींमध्ये हट्टी कोण आहे? माझ्यावर येऊ नका. बरोबर आहे, हट्टी तूच आहेस, हट्टी आहे. पटकन डोळ्यात पाणी कोणाच्या येतं? हिच्या तिच्या पण येतं. हिच्या पण येतं. ऍक्च्युअल आम्ही मध्ये राजस्थान ट्रिपला गेलतो. तुम्ही 6 जणी. 7 जणी. 7 जणी आम्ही. तर मग माझी सीट आलती एकदम विरुद्ध दिशेला ह्यांच्या सगळ्यांपासून. एक सांगू, तेव्हा ह्यांनी ते टाकलं होतं. नाही एक सर, सीट विरुद्ध नाही द्या. नाही सर, ती ट्रेन मध्ये खूप म्हणजे तिथे सगळे जेंट्स ती तिकडे होती आणि आमचा ग्रुप एकीकडे आला ते होता. तुम्ही मुद्दाम केलं मग ती होतं. रडत आली की मी एकटी तिथे नाही बसणार. मी बसणार ती नाही हेच म्हणून. करणार नाही. हा, मग आम्ही मी आणि ती रात्रभर असं एका बसून सीट एका वरती आम्ही बसलेलो. त्याला प्रेम म्हणतात. हो, मग तिला एकटीला नाही ना तिकडे आम्हाला पाठवायचंय. त्यांनी सोडलं नाही. रोकटोकपणा गेला कुठे तिकडे? त्यावेळेस आम्ही खूप भांडलं, ज्यांनी आम्हाला नाही जागा दिली त्याच्याशी खूप भांडलं. तो ऐकला नाही, मग आम्ही त्याच्या वरती खिसून आम्ही रील काढली त्याच्यासमोर. त्याला उतरवलं, त्याच्या सीटवर वर बसून रील केली आम्ही ट्रेन. आणि आम्ही त्याला रात्रभर झोपूच दिलं. बदला घेतला. आम्ही बदला घेतला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.